मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत 9वी 10वीच्या. अजून 2 जण बाकी आहेत परीक्षेचे. तर मुलांच्या परीक्षा झाल्यात त्याच्यामुळे मुलांनी आज हाती घेतलेलं आहे किचन. त्या किचनमध्ये त्यांनी काय काय केलं ते मोमोज बनवलेले आहेत. तर मोमोज कसे मुलांनी तयार केले त्याची रेसिपी पूर्ण बघा. मुलांसाठी एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. मुलांना असं वाटतंय की मोमोज उचलायचा गरम गरम आणि खायचा. आता मुलांची एवढी फजिती व्हायला लागली आहे की मोमोज बनवायचा कसा, त्याची जी पोळी लाटतात ती लाटायची कशी, असं मुलांचं चाललेलं आहे. तुम्हाला मी दाखवते ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि मुलांची मोमोज बनवताना काय काय मजा होती ते पण बघा. काय रे आज काय स्पेशल आहे? मोमोज स्पेशल काय पण आज? हा आणि माझी एक्झाम सुटली आहे. अच्छा, मग आर्याची टेन्थ आणि माझी नाहीच. अच्छा, मग त्या खुशीमध्ये मोमोज बनवताय. कोण कोण बनवणार मोमोज? मी, आर्या. अच्छा, काय काय भाज्या घेतल्यात मला सांगा बरं जरा. गाजर, शिमला मिर्च. हां, अच्छा, बरं. आता मग तुम्ही हे बनवणार मोमोज. ठीक आहे, चालेल. बघूया आता तुमची रेसिपी कशी व्हायरल होते ती बघा. कोबी, गाजर, शिमला मिरची बघा मुलांनी कशी बारीक चिरून घेतलेली आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता ही भाज्या कोण फ्राय करणार आहे? तनुष काय करतोय? काय पोळी लाटतोय? मग मोमोज साठी, मोमोज बनवण्यासाठी काय कशी पोळी लाटली आहे तनुषनी. त्यांना खाण्यासाठी तर आता सुट्टी पडली आहे. हात काढ तू, मध्ये मध्ये हात घालू नको विराज. अर्ध्यांना सुट्टी पडली, अर्ध्यांना नाही. पण यांना मोमोज खायचंय. आरामात कर ते बघ. हात तू मध्ये मध्ये हात घालू नकोस विराज. त्याला बनवू दे, बनव आरामात. लाव त्याला थोडं पीठ, गोळा कर व्यवस्थित. हा, आता मुलांचे मोमोज कसे बनतायत ते बघूया. आज म्हणतात आम्हीच बनवतो. म्हटलं बनवा मग. अथर्व आणली तू कढई? बरं, आता अथर्व आहे ना सगळ्या भाज्या फ्राय करणार आहे. तर बघूया. ती कढई गरम आहे गॅसवरची. छोटी कढई होती म्हणून मोठी कढई घेतलेली आहे. पकडनी घे, पकड ती पकड. हां बघू. हां, व्हेरी गुड. आता ही दुसरी बरोबर आहे. आरामात आरामात. तुला पीठ लाव त्याला. नीट नीट कर पोळी ती. हां, व्यवस्थित लाव. काय मेहनत आहे की नाही तनुष? आहे ना. हा, ही दुसरी कढई मोठी जरा कढई घेतली आहे बघा अथर्वने. आता तेल टाकायचे त्याच्यात. अथर्व कढई चांगली गरम होऊ दे. काय बनवायचंय? मोमोज. मोमोज आरामात. मोमोज जसं खायचं काम आहे तसं बनवायचं आहे का? हा, मग कसं आई बनवत असेल. काय काय चिरल्या भाज्या आता या? कोबी, गाजर आणि शिमला मिर्च. बरं, कढई गरम झाली आहे का? हो. टाका त्याच्यात तेल. सगळा नुसता पसारा करून ठेवलाय किचनवर. टाका अजून. हा, तेल चांगलं गरम होऊ दे. घ्या गोळे करून पटापटा पटापटा टाका आता त्यात भाज्या. मिरची नाही का चिरली? का? तिखट असतं ते. त्याच्यावर आधी आपण शिमला मिरची. काय टाकायचं? चिली फ्लेक्स टाकणार आज. बर, टाक सगळ्या भाज्या टाक. मग आज जेवण नाही का जेवायचं? का? मोमोजच खायचं आज. आता हे घे, उलताना घे. टाक टाक. बस, आता कर फ्राय चांगलं. आरामात. कढई नीट पकड व्यवस्थित. सगळा पसारा नंतर आवरायचंय सगळ्यांनी. हा, काय टाकायला लागलास तू? अदरक लसूण पेस्ट. हा, टाका. दे.
सगळा पसारा पसारा किचनवर पसारा करून टाकलेला आहे. टाका. गॅस फास्ट ठेवा. मुलांची ही आगळी वेगळी पद्धत मोमोज तयार करायची. ठीक आहे, बघूया आपण चवीला कसे होत आहेत ते. आरामात पकड. चांगलं फ्राय कर. चांगलं कर. चांगलं फ्राय कर तू. फ्राय झालं का? हो झालं. ते काय? अजिनोमोटो. बर टाका. टाक थोडं अजून. हा बस. आता चवीपुरतं मीठ टाका. मीठ घ्या चवीपुरतं. काय टाकतोय? मीठ. हा बस. आता काय टाकायचंय? आता आपण याच्यात चिली फ्लेक्स टाकायचं. टाक. करा मिक्स. चांगलं फ्राय कर. त्याच्यावर आता काय ठेवायचं आपल्याला? ताट. किती वेळ? 5 मिनिटं. बघ 5 मिनिटं झालेली आहेत. बघूया. आरामात गरम आहे. ठेव. हा शिजल्या जातात भाज्या मस्त शिजतात. एकदा फ्राय कर. पकड जरा व्यवस्थित कढई. आता आपण याला खाली काढून घेऊया. बर झालं अथर्व भाजी तयार. आता आपण याला फिलिंग करूया. कसं करायचं दाखव बरं. खमंग असा त्या भाज्यांचा मस्त असा वास येतोय. काय करंजी सारखं करणार की कसं करणार? करंजी सारखं आपण थोडं बुक करायचं याला आणि त्यानंतर हे असं दाखव तरी. प्लेट्स काढायचे. मोदकाचा टाईप काढायचा. अच्छा वा 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 वा. तिकडे कुठं हात करायला लागला. हा ठेवा बनवून आता पटापटा. हा तेल लावून दाखव. तनुष दाखव. तेल लावलं ह्याला इडलीच्या भांड्याला. कशात ठेवायचं? इडलीच्या भांड्यामध्ये. इथं ह्याच्यावर ठेव इडलीचं भांड. हा ह्याच्यात 1-1 2-2 ठेवा. बघू ते कसं बनवतायत ते. चांगल्या भरभरून टाका भाज्या. आता मी दाखवू का एक बनवून? मी एक बनवून दाखवते. हा आता मी बनवते बघा. असे याच्यामध्ये आपण जे मैद्याची पोळी लाटतो त्याच्यामध्ये हे मोमोजचं ठेवायचं. आणखीन हे पूर्ण आपण चारी बाजूनी ह्याच्या अशा. आता मुलांचं बनवणं वेगळं आणि मी बनवते ती वेगळं. सगळ्यांची पद्धत वेगळीच असते. हे बघा हे मी असं बनवलं मोमोज. त्याच्यात ठेवायचं आणि आपण करंजी सारखं पण करू शकतो. ते पण मी दाखवते तुम्हाला. तर हे आपण असं टाकायचं आणि करंजी सारखं पण असं करू शकतो. तर हे करंजी सारखं मी हे केलेलं आहे आणि आपण ह्याला असं प्रेस करून घ्यायचं. फोल्ड करून थोडंसं असं फोल्ड करायचं. असं पण आपण करू शकतो. खूप टेस्टी बनणार आहे. आता बघा हे पण जसं पाहिजे तसं आपण आकार तयार करू शकतो. चला आता सगळं तयारी करून आपण ते उकडावायला ठेवूया. मांडून ठेवते. तर टाक अजून 2. बघा हे मुलांनी बनवलेत एडे वाकडे मोमोज. आता मी हे गॅसवर इडलीचं भांडं ठेवलेलं आहे गरम करायला. त्याच्यात हे ठेवते. अजून एक भांडं ठेवायचं ह्याच्यामध्ये. बघा आता हे मुलांनी मोमोज बनवलेले आहेत. मी ठेवते हे झाकण करून. आता बघूया मोमोज कसे तयार होतात ते. बघूया आपण. बघा मस्त मोमोज उकडलेले आहेत. आता मी हे बाजूला काढून घेते. आणि बघा हे अथर्वने काय केलंय तव्यामध्ये
काय लावलं हे अथर्व? तंदुरी मसाला. तंदुरी मसाला लावला आणि तेलामध्ये फ्राय केलेलं आहे. बघूया आता, चला मी हे काढून घेते. स्टीम झालेला आहे. एक आपला टाइम झालेला आहे. आता दुसरं मी ठेवते. झाले आता हे मोमोज तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते. झाले ते मुलांनी केलेले आहेत मोमोज. सगळे 4-5 जण मुलं आहेत ते आपलं लागलेत आपले खायला बनवायला. मुलांनी तयार केलेले हे मोमोज, याची रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर मुलांसाठी एखादा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.